प्रोग्रामिंग इज अन आर्ट ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत. फ्रेंड्स, नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे. नवीन टॉपिक आहे. आपण शेवटचा टॉपिक स्ट्रक्चर्स शिकलो होतो. आज आपण फाइल्स शिकूया. फाइल हँडलिंग इन सी. तर आपण जेव्हा डेटा आणि इन्स्ट्रक्शन ह्याच्यावरती आपण जे बोलतो आहोत प्रत्येक व्हिडिओमध्ये, तर हा जो डेटा आहे तो आपल्याला समजण्यासाठी, सामान्य माणसाला कॉम्प्युटरवर काम करण्यासाठी फाईलमध्ये स्टोअर करावा लागतो. त्यामुळे आपल्याला सी प्रोग्रामिंग फाईल्सना कसं हँडल करते हे आपल्याला शिकावं लागेल. म्हणून आपण हा टॉपिक आता शिकूयात, फाईल हँडलिंग इन सी. फ्रेंड्स, व्हिडिओ थोडासा तुम्हाला मोठा वाटू शकतो कारण खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा, लाईक आणि शेअरही व्हिडिओज नक्की करा. सो आपलं सेशन सुरू करूयात. ओके, आपलं टॉपिक आहे फाईल हँडलिंग इन सी. इंट्रोडक्शन आहे. ओके, वी नो व्हॉट इज अ कॅरेक्टर अँड व्हॉट इज अ ग्रुप ऑफ कॅरेक्टर. आता कॅरेक्टर इज एनी की ऑन कीबोर्ड. ठीक आहे, जनरल सोप्या शब्दात. दॅट मीन्स अ कॅरेक्टर कॅन बी एनी अल्फाबेट, एनी न्यूमरिकल डेटा ऑर एनी स्पेशल सिम्बॉल. आपल्या कीबोर्डवरचं कोणतंही अल्फाबेट, कोणताही न्यूमरिकल डेटा म्हणजे नंबर्स आणि स्पेशल सिम्बॉल ह्या सगळ्याला मिळून एकत्रितपणे कॅरेक्टर असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, मी इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. D4 ॲम्परसँड असे स्पेशल सिम्बॉल्स मी दाखवले आहेत. आणि ग्रुप ऑफ कॅरेक्टर म्हणजे काय तर स्ट्रिंग. आता आपल्याला इनपुट म्हणून स्ट्रिंग घ्यायची आहे. तर आपण जनरली कुठली फंक्शन्स वापरतो? स्कॅनएफ वापरतो, गेट कॅर वापरतो, गेट एस हे फंक्शन वापरतो. पण ह्या फंक्शन्सची काही लिमिटेशन्स आहेत. आता स्कॅनएफचं लिमिटेशन काय आहे तर इनपुट वर्ड आला आणि त्याच्यानंतर आपण स्पेस दिली की तेवढा वर्डच स्कॅनएफ फंक्शन घेतं. म्हणजे पुढे स्पेस येईपर्यंतचा डेटाच स्कॅनएफ फंक्शन घेऊ शकतं. त्याच्यानंतर गेट कॅर आणि गेट एस ही जी दोन फंक्शन्स आहेत त्यांचं लिमिटेशन असं आहे की जोपर्यंत युजर एंटर की प्रेस करत नाही तोपर्यंतचाच डेटा ही दोन फंक्शन्स घेऊ शकतात. हा लिमिटेशन्स आहेत ह्या फंक्शन्सची. पण आता आपल्याला जास्ती डेटाही घ्यायचा आहे इनपुट प्रोसेसमधून आणि हा डेटा स्टोअरही करायचा आहे. नाव वी वॉन्ट टू स्टोअर धिस डेटा. वी कॅन स्टोअर इनपुट डेटा ॲज वेल ॲज आउटपुट डेटा. मी इथे डायग्रॅमॅटिकली दाखवलेलं आहे की एक फंक्शन दाखवलेलं आहे आणि त्याचा हे इनपुट आहे, हे एक टिपिकल फंक्शन दाखवलं आहे आणि हे त्याचं आउटपुट आहे. तर इनपुट डेटा, आउटपुट डेटा दोन्हीही स्टोअर करता यायला हवं. सो ते आपल्याला फाईलमध्ये करता येईल. फाईल कन्सिस्ट ऑफ ग्रुप ऑफ स्ट्रिंग्स. वी कॅन रीड नंबर ऑफ लाईन्स ऑफ टेक्स्ट इन द फाईल्स. मी इथे एक टिपिकल फाईलचं चित्र दाखवलेलं आहे आणि खूप साऱ्या लाईन्स ऑफ टेक्स्ट दाखवलेल्या आहेत. सो ह्यूज डेटा आपल्याला फाईलमध्ये स्टोअर करता येतो. सो आता मग आपण बघूया आधी की फाईल्सचे प्रकार कोणते कोणते आहेत. एक टेक्स्ट फाईल असते एक प्रकार, आणि दुसरा प्रकार म्हणजे बायनरी फाईल असते. असे दोन मुख्य प्रकार आहेत. टेक्स्ट फाईलचा डेटा इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ अस्की व्हॅल्यूज. अस्की व्हॅल्यू म्हणजे एक नंबर असतो. प्रत्येक कॅरेक्टरला जोडलेला, असोसिएट केलेली एक अस्की व्हॅल्यू असते, एक नंबर असतो. तो नंबरच आपण जेव्हा कुठलंही कॅरेक्टर लिहिणार आहोत फाईलमध्ये तेव्हा तो नंबरच स्टोअर केला जातो. आणि बायनरी फाईलमध्ये काय आहे तर डेटा इज रिप्रेझेंटेड इन बायनरी फॉर्मॅट. दॅट इज कॉम्बिनेशन ऑफ 0 आणि 1 आपल्याला माहिती आहे. सो ह्या प्रकारेच डेटा बायनरी फाईलमध्ये स्टोअर केला जातो. आणि टेक्स्ट फाईल एक्सटेन्शन्स काय असतात तर .c म्हणजे आपण कोड ब्लॉक्समध्ये प्रोग्राम लिहितो तो .c लिहितो. त्याच्यानंतर .txt असतात, .doc अशी एक्सटेन्शन्स असतात. ह्या सगळ्या फाईल्स ह्या टेक्स्ट फाईल्स असतात. आणि बायनरी फाईलचे एक्सटेन्शन्स साधारण दोन आहेत, .bin आणि .exe. ही दोन एक्सटेन्शन्स असली तर ती फाईल बायनरी फाईल असते.
आता बायनरी फाईल्सवरती काम करणं सोपं नाही आहे, त्यामुळे आपण टेक्स्ट फाईल्सवरती काम करणार आहोत. ते कसं करायचं काम, ती काय फंक्शन्स असतात, हे सगळं आपण समजून घेणार आहोत. सो फाईल ऑपरेशन्स. सो व्हॉट कॅन वी डू विथ फाईल्स. मग आपण फाईल्सवरती कसं काम करू शकतो. फर्स्ट वी हॅव टू क्रिएट अ फाईल. आपल्याला सगळ्यात पहिले एक फाईल बनवावी लागते, तयार करावी लागते. त्यानंतर ओपन अ फाईल. ती फाईल उघडावी लागते ती फाईल. त्यानंतर ॲक्च्युअल काम होतं ॲक्सेसिंग द फाईल कंटेंट, म्हणजे माहिती लिहिणं, फाईलमध्ये माहिती वाचणं फाईलमधून. ही जी मुख्य कामं आहेत, डेटा राईट अँड डेटा रीडिंग, इनपुट आउटपुट, हे मुख्य काम असतं. दॅट इज ॲक्सेसिंग द फाईल कंटेंट अँड क्लोज अ फाईल. प्रत्येक फाईल युजरने ओपन केलेली, क्रिएट केलेली प्रत्येक फाईल युजरने क्लोज करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि आता हे फाईल ॲक्सेसिंग कसं होतं तर युझिंग अ फाईल पॉइंटर. मुख्य काम जे आहे ते फाईल पॉइंटरने केलं जातं. आणि अँड ऑल द अदर फाईल ऑपरेशन्स, बाकीची ही जी सगळी कामं आहेत तीसुद्धा फाईल पॉइंटरनेच केली जातात. So creating or opening a file requires declaring its file pointer. सो फाईलवर काम करण्यासाठी सगळ्यात पहिले त्यासाठी लागणारा फाईल पॉइंटर डिक्लेअर करायला लागतो. दिस फाईल पॉइंटर विल पॉइंट टू कंटेंट ऑफ द फाईल. बघा, मी इथे एक टिपिकल फाईल दाखवलेली आहे आणि जेव्हा फाईल पॉइंटर आपण डिक्लेअर करतो तेव्हा ही जी कॅरेक्टर्स आहेत, आत्ता तिथे काहीच नाही आहे म्हणून मी डॅश दाखवली आहे, तर त्याच्या पहिल्या कॅरेक्टरला, फर्स्ट कॅरेक्टर बिगिनिंग ऑफ द फाईल, तिथेच तो फाईल पॉइंटर पॉइंट करतो. असा फाईल पॉइंटर डिक्लेरेशन केलं म्हणजे काय तर फाईल पॉइंटर क्रिएट केला आणि तो फाईलच्या बिगिनिंगला, फर्स्ट कॅरेक्टरला पॉइंट करेल. हे काम आपण आधी केलं. आता ते करायचं कसं प्रोग्रॅमिंगमध्ये, डिक्लेअर कसा करायचा. सो इट इज डिक्लेअर्ड इन द सेम मॅनर ॲज वी डिक्लेअर अदर टाईप ऑफ पॉइंटर्स. फक्त ह्या फाईल पॉइंटरचा डेटा टाईप म्हणजे फाईल नावाचं डेटा स्ट्रक्चर असतं. कॅपिटल लेटर्समध्ये FILE असं लिहावं लागतं. इथे मी लिहिलं आहे बघा, FILE कॅपिटलमध्ये फाईल लिहायचं. त्याच्यानंतर ॲस्ट्रिक सिम्बॉल माहिती आहे तुम्हाला पॉइंटरसाठी लागतो. आणि त्याच्यानंतर नाव, तुम्ही जे पॉइंटरला नाव देणार आहात ते नाव लिहायचं आणि सेमिकोलन द्यायचा. सो नंबर ऑफ फाईल पॉइंटर्स दॅट नीड टू बी डिक्लेअर्ड विल डिपेंड अपॉन हाऊ मेनी फाईल्स वी आर ॲक्सेसिंग इन द प्रोग्रॅम. जर एक फाईल वापरणार असाल तर एक फाईल पॉइंटर लागेल. 2 फाईल वापरणार असलात तर 2 फाईल पॉइंटर्स लागतील. अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपण क्रिएट किंवा ओपन हे पुढचं फंक्शन बघूया. आता कुठलं फंक्शन असतं हे जे क्रिएट किंवा ओपन करेल, तर fopen नावाचं फंक्शन असतं जे फाईल ओपन ॲज वेल ॲज क्रिएट करेल. आणि त्याचा फॉर्मॅट कसा असतो तर हा जो फाईल पॉइंटर आहे, ह्या फाईल पॉइंटरला हे fopen फंक्शन इनपुट्स, 2 इनपुट्स देऊन असाइन करावं लागतं. असा जनरल फॉर्मॅट आहे. आणि पहिलं इनपुट काय आहे तर नाव द्यायचं असतं फाईलचं. जी फाईल तुम्हाला आयदर तयार करायची आहे म्हणजेच क्रिएट करायची आहे किंवा जी ओपन करायची आहे त्याचं नाव द्यावं लागतं. दुहेरी अवतरण चिन्हात द्यावं लागतं. आणि दुसरं इनपुट म्हणजे मोड असतो, मोड ऑफ ऑपरेशन, म्हणजे त्या फाईलवर तुम्हाला कोणतं काम करायचं आहे. तर 3 मोड्स असतात, रीड, राईट आणि अपेंड. असे 3 मोड्स असतात. रीड म्हणजे फाईलमधून फक्त वाचू शकतो, राईट म्हणजे फाईलमध्ये लिहू शकतो, अपेंड म्हणजे विदाऊट लूजिंग एनी कंटेंट ॲड न्यू कंटेंट. बघा, हा राईट आणि अपेंडमधला फरक आहे. अपेंड म्हणजे विदाऊट लूजिंग एनी कंटेंट, जे काही लिहिलेलं असेल त्या स्ट्रिंगच्या शेवटी नवीन डेटा लिहिला जाईल. राईटमध्ये असलेला डेटा इरेज म्हणजे नष्ट केला जातो. तर हा कोणता मोड आहे तो इथे लिहायचा, मध्ये कॉमा द्यायचा
आणि सर्क्युलर ब्रॅकेटच्या शेवटी सेमिकोलन द्यायचा. असं एफ ओपन फंक्शन कॉल करायचं आणि फाईल पॉइंटरला ते असाइन करायला लागतं. अशा प्रकारे एफ ओपन हे फंक्शन डिक्लेअर केलं, आपण इथे वापरलं आहे. आता रीड मोड बघूयात आपण. When read mode is in use, there is a rule that the file name must be existing. हा सगळ्यात मोठी महत्त्वाची कन्सेप्ट आहे रीड मोडसाठी, की ज्या फाईलमधून तुम्ही रीड करणार आहात, डेटा वाचणार आहात, ती फाईल आधी एक्झिस्ट असली पाहिजे, म्हणजे ती आधी कम्प्युटरमध्ये असली पाहिजे. एल्स द ऑपरेशन विल रिटर्न एरर. मग आता रीड मोडमध्ये कसं डिक्लेअर करायला लागेल बघा. एफ ओपन फंक्शन घेतलं आहे, जी फाईल आहे त्या फाईलचं नाव मी दुहेरी अवतरण चिन्हात दिलं आहे, आर लिहिलं आहे रीड मोडसाठी, मध्ये कॉमा दिलेला आहे, शेवटी सेमिकोलन दिलेला आहे. आणि ते FPTR, मी जो वरती FPTR नावाचा पॉइंटर डिक्लेअर केला आहे त्याला हे असाइन केलं आहे. दिस स्टेटमेंट विल ओपन इनपुट डेटा फाईल अँड FPTR पॉइंटर विल पॉइंट ॲट द बिगिनिंग ऑफ द फाईल. बघा, इथे इनपुट डेटा नावाची फाईल मी क्रिएट केलेली आहे. एक्झाम्पल म्हणून इथे वेलकम नावाचा समजा शब्द लिहिला असला तर आपला पॉइंटर ह्या Wला पॉइंट करेल. फर्स्ट कॅरेक्टर आहे त्याला तो पॉइंट करेल. दुसरं कॅरेक्टर जेव्हा तो रीड करेल तेव्हा पॉइंटर वाढेल आणि इन्क्रीमेंट होईल आणि दुसरं कॅरेक्टर रीड केलं जाईल. आता राईट मोड बघूयात. आता पुन्हा तेच तसंच एक्झाम्पल बघूयात. FPTR F_PTR असा फाईल पॉइंटर मी डिक्लेअर केला आहे. त्याच्यानंतर एफ ओपन फंक्शन कॉल केलं आहे. इनपुट डेटा हीच फाईल मी घेतलेली आहे आणि राईट करण्यासाठी म्हणून मी कॉमा करून दुहेरी अवतरण चिन्ह W लिहिलं आहे. दिस मोड फर्स्ट चेक इफ द फाईल एक्झिस्ट. इफ इट एक्झिस्ट FPTR ओपन्स द फाईल. ती आधी फाईल जर एक्झिस्ट असली तर तो ओपन करेल. ही फाईल जर ऑलरेडी एक्झिस्ट असली तर तो ओपन करेल अँड इट विल ओपन द फाईल अँड इट पॉइंट टू द बिगिनिंग ऑफ द फाईल. ऑल प्रिव्हियसली ही फाईल त्याने ओपन केली, पहिल्या कॅरेक्टरला पॉइंट केलं आणि ऑल प्रिव्हियसली रिटर्न डेटा विल बी इरेज्ड. हा राईट मोडचा कॅरेक्टरिस्टिक आहे की तो आहे जे डेटा आहे तो आधी नष्ट करेल आणि नवीन डेटा तिथे लिहील. हा राईट मोडचा मुख्य कॅरेक्टरिस्टिक किंवा माहिती आपल्याला असली पाहिजे राईट मोडची. एल्स इफ द फाईल इज नॉट एक्झिस्टिंग, न्यू फाईल विल बी क्रिएटेड विथ गिवन फाईल नेम अँड पॉइंटर विल पॉइंट टू बिगिनिंग ऑफ द फाईल. जर का क्रिएट केलेली नसली तर ती नवीन फाईल क्रिएट करेल आणि त्या नवीन फाईलमधली जी रिकामी जागा आहे त्यातल्या फर्स्ट कॅरेक्टरला आपला पॉइंटर पॉइंट करेल. मी इथे रिकामी जागा असल्यामुळे डॅश दाखवले आहेत, त्यातल्या पहिल्या डॅशला आपला पॉइंटर पॉइंट करेल. सो टू क्रिएट अ न्यू फाईल वी नीड टू यूज एफ ओपन फंक्शन इन राईट मोड. W त्या मोडमध्ये आपल्याला वापरावं लागेल एफ ओपन फंक्शन. आता अपेंड मोड बघूयात. पुन्हा बघा, मी F_PTR डिक्लेअर केला आहे, एफ ओपन फंक्शन घेतलं आहे, इनपुट अंडरस्कोर डेटा ही फाईल घेतली आहे आणि A लिहिलेला आहे. अपेंड मोडसाठी मी A लिहिलेला आहे. दिस मोड फर्स्ट चेक इफ द फाईल एक्झिस्ट. इफ इट एक्झिस्ट FPTR will open the file and it will open the file and it point to the end of the file, end of the content in the file. Sorry, append mode आहे. ही फाईल इथे क्रिएट झाली आहे, इथे शब्द लिहिलेला आहे आणि ह्या वेलकम शब्दाच्या शेवटी ई नंतर जी रिकामी जागा आहे तिथे पॉइंटर पॉइंट करेल. तो आधीचा डेटा जो आहे तो नष्ट होणार नाही. ई नंतरची जी जागा आहे
नेक्स्ट कॅरेक्टरची तिथे पॉइंटर पॉइंट करेल. आधीचा डेटा वेलकम शब्द इरेज म्हणजे नष्ट होणार नाही. And if the file does not exist, it will create new file and pointer will point at the beginning of the file. So जर नसली आधीपासून तयार फाईल तर नवीन फाईल क्रिएट करेल आणि पहिल्या कॅरेक्टरला जी जागा रिकामी आहे तरी फर्स्ट कॅरेक्टर तिथे लिहिलं जाईल तिथे तो पॉइंट करेल. सो दिस इज अपेंड मोड. आता क्लोजिंग अ फाईल. आता आपल्याला फाईल समजा क्लोज करायची असेल तर काय करायला लागतं. इट इज युजर्स रिस्पॉन्सिबिलिटी टू क्लोज अ फाईल विच इज क्रिएटेड ऑर ओपन फॉर ऑपरेशन्स. इट इज डन बाय एफ क्लोज फंक्शन ॲज फॉलोज. एफ क्लोज असा शब्द लिहायचा असतो आणि त्याच्या स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये जी फाईल तुम्हाला क्लोज करायची आहे त्या फाईलचा पॉइंटर असतो त्याचं नाव ह्या ब्रॅकेटमध्ये लिहावं लागतं आणि पुढे सेमिकोलन द्यावा लागतो. If there are more than one files and corresponding pointers are fptr1 and fptr2 असे दोन जर फाईली तुम्हाला क्लोज करायच्या असतील आणि हे दोन त्याचे फाईल पॉइंटर्स असतील देन दोन वेळा एफ क्लोज कॉल करावं लागेल. पहिल्या एफ क्लोजला fptr1 आणि दुसऱ्या एफ क्लोजला fptr2 आणि शेवटी सेमिकोलन असे इनपुट्स द्यायला लागतील. आणि जर का तुम्हाला यू वॉन्ट टू क्लोज ऑल द फाईल्स तर मात्र दोन वेगवेगळे स्टेटमेंट्स न लिहिता एफ क्लोज ऑल हे फंक्शन कॉल करायला लागतं आणि त्याला इनपुट काहीही द्यावं लागत नाही. फक्त स्क्वेअर ब्रॅकेट्स लिहायचे आणि सेमिकोलन द्यायचा असतो. तेव्हा इनपुटमध्ये कुठलाही पॉइंटर लिहिण्याची गरज नाही. बायनरी फाईल्समध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा ऑल द ऑपरेशन्स आर सेम फॉर बायनरी फाईल्स. ओनली मोड नेम्स आर चेंज. थोड्या मोड नेम्समध्ये चेंज होतो. RB रीड बायनरी असं लिहावं लागतं. रीड मोडसाठी WB म्हणजे राईट बायनरी असं लिहायला लागतं आणि AB म्हणजे अपेंड बायनरी असं लिहावं लागतं. मोडची नावं फक्त चेंज होतात. सो फ्रेंड्स आपण ह्या व्हिडिओमध्ये या सेशनमध्ये इथेच थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 2 पॉईंट्स बघूयात. रायटिंग द डेटा फ्रॉम द कन्सोल इन टू द फाईल. म्हणजे आउटपुट जे असतं त्याला तिथून मिळालेलं जे आउटपुटकडून मिळालेलं जे डेटा आहे तो फाईलमध्ये कसा लिहायचा आणि फाईलमधला डेटा वाचायचा आणि आउटपुट विंडोवर कसा पाठवायचा ह्या 2 गोष्टी आपण नेक्स्ट सेशनमध्ये शिकूयात. सो व्हिडिओज पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.